पुढील नाम आहे रामः. योगी जन ज्याच्या ठिकाणी रममाण होता, तो त्याच्या म्हणजे स्वतःच्या इच्छेनुसार रमणीय शरीर धारण करतो. दशरथाचे पोटी अवतार धारण करून त्याचा पुत्र म्हणून असलेला राम याच्या दर्शनाने अतीव आनंद होतो. त्याच्या ठिकाणी आपोआपच रमणे आहे. पुढील नाम आहे विराम. सर्व प्राणीमात्रांचे विश्रांती स्थान आहे. तो योग स्थितीत नेहमी असतो, म्हणजेच तो स्वस्थितीतच राहतो. विरजः. रज म्हणजे आसक्ती. अशी आसक्ती ज्याच्याजवळ अजिबात नाही असा हा विरक्त आहे. रजोगुणाचे दोषापासून हा अलिप्तच आहे, कारण ह्याच्याजवळ कोणतेच गुण नाहीत. रज याचा आणखी एक अर्थ असा आहे की धुलीकण, मलरहित, स्वच्छ, शुद्ध. विरज म्हणजे वी लागल्यानंतर ज्याला अजिबात मल राहत नाही असा हा अतिशय शुद्ध आणि स्वच्छ असा परमात्मा आहे. मार्ग हा जो परमपदाकडे घेऊन जातो, उन्नती, प्रगती, विकास घडवितो. परमात्म दर्शन हा एकमेव मार्ग आहे. तो साधण्याशिवाय मानवी जीवनाचे दुसरे कोणतेच साध्य असू शकत नाही. नेयः. परमपदाकडे किंवा विकासाकडे घेऊन जाण्यास जो जीव योग्य आहे, तो जीव भगवंताचे स्वरूपच असतो. त्याला हा कल्याणाच्या मार्गावरून पुढे नेत राहतो. याचाच अर्थ जो साधक नामाश्रयी असतो त्यालाच हा कल्याणाचा मार्ग दाखवतो किंवा हा मार्ग त्याला सापडतो. नयः. नेणारा, घेऊन जाणारा, पुढारी आहे. मार्ग, नेय आणि नय ही एक त्रिपुटी आहे. या तीनही रूपांनी भगवंत नटलेला आहे. तसेच नय म्हणजे सम्यक मार्ग आणि ह्याच मार्गावरून सर्वांनी चालावे अशी त्याची इच्छा असते आणि तसा तो योग्य मार्ग आपल्या भक्ताला किंवा साधकाला दाखवतो. पुढील नाम आहे अनयः. ज्याला कोणी नेता नाही तोच सर्वांचा नेता आहे. म्हणजे लोकाध्यक्ष, सुराध्यक्ष, धर्माध्यक्ष असा सर्व काही हाच आहे. वीरः. तो स्वतः पराक्रमी आहे, शूर आहे आणि ज्या एखाद्याची आपले रक्षण करण्याची पात्रता नसते त्याला हा योग्य मार्ग दाखवतो, त्याचे व्यवस्थित रक्षणही करतो. आपल्याला जर व्यवहारातील एखादे उदाहरण द्यायचे झाले तर एखादा जो चांगला शिक्षक असतो तो अतिशय हुशार मुलांना शिकवण्याच्या फारसा फंदात पडत नाही. पण जी मुले वारंवार नापास होतात किंवा ज्यांना अतिशय कमी मार्क पडतात अशा मुलांची निवड करून तो त्यांना योग्य प्रकारचे शिक्षण देतो आणि ते पास होतील एवढ्या पात्रतेचे करतो आणि त्यांची प्रगती करतो. शक्तिमतां श्रेष्ठः. शक्तिशाली असलेल्या सर्वच देवदेवतांच्या मध्ये श्रेष्ठ, सर्वांपेक्षा जास्त मनोबल असलेला, तसेच सर्व प्रकारची शारीरिक शक्ती केवळ या परमात्म्याजवळच आहे. तो धर्मरूप आहे. धर्म काय आहे हे त्यालाच कळले आहे, म्हणून त्याला कधीच कोणताही पेच पडत नाही किंवा कोणत्या प्रकारची कधी अडचण उद्भवत नाही. पुढील नाम आहे धर्मः. सर्व भूतमात्रांचे धारण करणारा किंवा धर्माचरणाने प्राप्त होणारा. धर्मविदुत्तमः. धर्म जाणणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ. वेद, स्मृती, शास्त्रे सर्व भगवंताच्या आज्ञेत राहतात, म्हणून हे नाव त्याला प्राप्त झाले आहे. पुढील नाम आहे वैकुंठ. विविध भूतांच्या गती कुंठित करून त्यांना आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास लावणारा असा हा भगवंत आहे. तो वैकुंठ लोकाचा स्वामी आहे. तो बंधने दूर करून मुक्त असलेला आहे. देहसृष्टीत आचरताना
पृथ्वी, आप, तेज, वायू, अग्नी आपापल्या गुणधर्मानुसार वागतात. आपतत्वाचा स्वभाव पसरणे आहे. पृथ्वीला ते संपवू शकते, पण पृथ्वीवर ते संकोचाने राहते. तेज आपाला सुकवते. ही पंचभूते विरुद्ध स्वभावाची आहेत, पण भगवंत त्यांना आपल्या शरीरात आणि आपल्या सृष्टीमध्ये गुण्यागोविंदाने नांदावयास लावतो. ज्ञानदेव याचे वर्णन करतात. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे, नवे पृथ्वी ते निरे न नाशिजे. निरा ते आटी तेज, तेजा वायूशी झुंज, आणि गगन तव सहज वायू भक्षी. तेवीची कोणीही वेळे आपण काहीसयाही न मिळे, आतरी गोनी वेगळे आकाश हे. ऐसी पाचही भूते न सहाती एकमेकाते, कितीही ऐक्याते देहासी येती. असा हा भगवंत सर्वांच्या गतीवर ताबा ठेवतो आणि सर्वांना गुण्या गोविंदाने नांदायला लावतो. पुरुष हा शरीररूपी नगरीत राहणार किंवा पुरुषे शेते इति पुरुष असे याचे वर्णन केले जाते. पुढील नाम आहे प्राण. प्राणस्वरूप श्वसन रूपाने हालचाल करणारा. याच्याचमुळे शरीराचे अस्तित्व टिकून असते. जर शरीरात प्राण नसतील तर ते शरीर शव होते. म्हणून हा प्राण अत्यंत महत्त्वाचा आहे. प्राणद, प्राणाचे हरण करणारा किंवा जीवनदायक. तो प्राण देतो, आपल्याला देतोही आणि तो काढूनही घेतो. प्राण गेला की शरीराचे आणि त्यातील पंचमहाभूतांचे अस्तित्व संपते. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत या शरीराची सर्व हालचाल आणि बाकी सगळ्या गोष्टी सुरू राहतात. प्रणव, ज्याची स्तुती सर्व करतात किंवा ज्याला सर्व प्रणाम करतात, जो सर्वांच्या आदी अंती असतो. ओंकार हे ज्याचे स्वरूप आहे. प्रणव, प्रणव जो मेंदूचे, बुद्धीचे पोषण करतो. प्र म्हणजे प्रपंच, न म्हणजे नाही, आणि व म्हणजे तुला. प्रपंच आपला नाही किंवा तो तुझा नाही याचे ज्ञान हा बुद्धीला देतो, तो प्रणव. पृथु, विस्तृत किंवा विश्वरूपाने विस्तारलेला असा हा अत्यंत व्यापक आहे. पुढील नाम आहे हिरण्यगर्भ. पृथ्वीची उत्पत्ती झाली ती महद ब्रह्मापासून. त्यापासून हिरण्यगर्भाची उत्पत्ती झाली. त्यावेळी तो एक तेजाचा गोल होता. ते परमात्म्याचे तेज, ते सहज सहन न होणारे होते. प्रणवाचे संदर्भात हिच्या गर्भात हिरण्यगर्भाचे महत्त्व आहे. मेंदूचे पोषण करणारा प्रणव आहे. तो मूळ विश्वबीज आहे. त्याला कोंभ फुटणे आवश्यक होते. त्यासाठी एकाक्षर असलेल्या या ओंकाराचे ठिकाणी अ, उ, म या मात्रिका आहेत. त्याच्या कुशीत हा ओंकार पहुडला होता. पण तिथे गर्भात जसे गर्भ अडकलेला असतो तसा हा त्या कुशीत अडकलेला होता. तेव्हा त्याला मोकळे करण्यासाठी ज्ञानदेव वर्णन करतात. काजे एकाक्षरपणेसी त्रिमात्रिकेची कुशी, प्रणव होता गर्भवासी साकडला. असा हा जो अडकलेला होता त्याला मोकळे करण्यासाठी परमेश्वराची तेजरूप शक्ती असणारी कुंडलिनी अत्यंत आवश्यक होती. ही कुंडलिनी म्हणजेच महद्ब्रह्म. या महद्ब्रह्माने म्हणजेच त्या कुंडलिनी शक्तीने त्या विश्वबीजाला कुशीत घेऊन त्याचा जो कोंभ होता त्यापासून विश्व अंकुरित केले. तीच कुंडलिनी म्हणजे हिरण्यगर्भ आहे. तो ब्रह्मांडाच्या आधी आहे. तोच या देहात कुंडलिनी शक्तीच्या रूपात आहे. म्हणून कुंडलिनी विलक्षण तेजस्वी आहे. ते कुंडलिनी श्री जगदंबा, जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा, त्या विश्वबीजाच्या कोंभा सावली केली असे माऊली हिचे वर्णन करतात. तिच्याच पोटी या अखिल विश्वाची म्हणजेच सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. पुढील नाम आहे शत्रुघ्न. शत्रूचा संहार करणारा किंवा
रामचंद्रांचा धाकटा भाऊ जो शत्रुघ्न तो. याने सर्व शत्रूंना संपवून टाकले होते आणि राज्य सर्व निष्कंटक केले होते. तर श्रीकृष्णावतारात भगवंत वर्णन करतात की नुघडता बाळपणाची फुली म्या अदानवी पृथ्वी केली. मी अगदीच लहानपणी या सर्व दानवांना मारून टाकले, त्यांचा संहार केला आणि ह्या पृथ्वीला या सर्वांपासून मुक्त केले आहे. व्याप्त, सर्वांना व्यापून असणारा, वायू, गतिरूप किंवा गंधरूप असलेला, अधोक्षजः, कधीही क्षीण न होणारा किंवा पृथ्वी आणि अंतरिक्ष यांच्यामध्ये विराट रूपाने राहणारा, अंतर्मुख झालेल्या इंद्रियांना तो दिसतो. अक्ष म्हणजे डोळा. डोळ्यांनी खरे तर आपल्याला सर्व काही बघता येते, पण ह्याला बघता येत नाही कारण हा सर्वांच्या पलीकडे आहे. मात्र हा आपल्या अंतर्चक्षूंना दिसतो. जो चर्मचक्षूंना दिसत नाही तो अंतर्चक्षूंना सहजच दिसतो.